दारूच्या पैशांसाठी ऑफिसच्या फाईल भंगारात विकल्याचा प्रकार घडलाय। नागपूरच्या जीएसटी विभागातील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जीएसटी विभागातील एका लिपिकाने दारूसाठी ह्या फाईल्स विकलेल्या आहेत। केवळ 5,000 रुपयांसाठी महत्त्वाच्या फाईल्स विकल्याची माहिती समोर आलेली आहे। तर हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। नागपूरमध्ये सरकारी कर्मचाऱ्याचे नवनवीन कारनामे दररोज समोर येत आहे। रविवारी बारमध्ये बसून महाराष्ट्र शासनाच्या फाईलीवरती सही करण्याचा व्हिडिओ जे आहे ते व्हायरल झाला होता। आम्ही आता सध्याला नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरातील केंद्रीय जीएसटीच्या झोनल कार्यालयासमोर या ठिकाणी आहे आणि या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने चक्क ऑफिसमधील जे फाईली होत्या जवळपास 500 किलोच्या जवळपास फाईली जे आहे ते रद्दीमध्ये जे आहे ते त्यांनी विकल्या आणि दारू पिण्यासाठी पैसे लागत होते म्हणून या फाईली विकल्याची माहिती जी आहे ते एकूणच समोर येते। हा संबंधित जो कर्मचारी या ठिकाणी क्लर्क म्हणून जो आहे तो या ठिकाणी कामाला लागलेला होता। मात्र सुरुवातीला तो इंदोर येथे जे आहे ते आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्या ठिकाणी अनुकंपा तत्वावरती त्या ठिकाणी नोकरी लागला होता अशी माहिती समोर येते। मात्र त्या ठिकाणी देखील त्याचं कामकाजाचं वर्तन व्यवस्थित नसल्यामुळे त्याचं ट्रान्सफर जे आहे त्या ठिकाणी नागपूरच्या या झोनल कार्यालयामध्ये करण्यात आलं होतं। मध्यंतरी त्याची पगार देखील बंद करण्यात आली होती अशी देखील माहिती मिळते आहे। मात्र कुठेतरी दारू पिण्यासाठी त्याला पैशाची कमी पडत होती म्हणून त्यांनी जवळपास 500 किलोपेक्षा जास्त ज्या महत्त्वाच्या फाईली असतील आतमधील त्या सगळ्या रिक्षामध्ये भरून जे आहे ते या ठिकाणी विकल्याचा प्रकार जे आहे ते एकूणच समोर आले आहे। आणि डॉक्युमेंट हरवले असते किंवा फाटले जर असते तर मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालं असतं, हे मात्र नाकारता येत नाही। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।